काय मॅडम, कसला विचार करताय? नाही, काही नाही. मग जागतेस का? नाही ते काय, तू का जागतोयस? तू लवकर झोपायला हवंस. झोपतो. ओके, झोपतो. तू कितीही नाही म्हटलीस तरी मला माहितीये की तू माझा विचार करतेस तू माझा विचार. आणि जर मग एवढा विचार करतेस माझा, मग बोलत का नाहीयेस? विराजस, आय एम सॉरी. मी तुला काहीच सांगू शकत नाहीये, पण कसं सांगू? तुझी अवस्था ही अशी, मी तुझ्यापासून दुरावणार हे सहन करू शकशील का रे तू? काय इतकं प्रेम करतोस माझ्यावर? कसं सांगू तुला? तुझ्या जीवाची फार मोठी किंमत मोजावी लागली मला. काही बोललीस का? नाही, काही नाही. तुला जर काही बोलायचं असेल तर बिनधास्त बोलू शकतेस. हा, नाही, तसं काही नाही. खरंच? हो, खरंच. काय झालं? उठलीस का? तहान लागली ना मला, पाणी प्यायला उठले. आजी रात्र रात्रभर जागी असते. कधी उठून बघा, हिचे डोळे असे सताड उघडे आणि आणि माझ्याकडेच बघत असते. तिच्याकडे बघितलं ना आजी, तिच्या डोळ्यात कळतं की तिच्या मनामध्ये काहीतरी आहे जे तिला मला सांगायचंय, पण 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 ती सांगूच शकत नाही. विराजस, अरे देव आहे तुझ्या पाठीशी. राधा मनातलं नक्की बोलेल, बघ तू. आजी, ए बघ, बोलेल, पण कधी? अरे तुला वाटतं ना तितकं सोपं नसतं बाळा. बायकांचं मन ना फुलासारखं असतं, ते एका झटक्यात उमलत नाही. मग कसं उमलतं? अरे एक एक पाकळी हळूहळू उमलत जाते ना, तसं. आजी, तूही असंच उत्तर दिलं होतंस का ग? म्हणजे आजोबांचा जीव होता ना तुझ्यावर. मग दमयंती बाईंकडे पण उत्तर मागितलं असेलच की. राणी सरकार, आमचा जीव जडलाय तुमच्यावर, असं म्हणाले होते. राणी सरकार? हो, ते मला राणी सरकारच म्हणायचे. अच्छा, पण मग राणी सरकारांनी कसं उत्तर दिलं होतं? माझी अवस्था काही राधापेक्षा वेगळी नव्हती. म्हणजे आजोबा पण इम्पेशंट झाले असतील ना, की कधी उत्तर देते म्हणून. नाही, तू कसं जपतोस तिला? हा, आता जरा घाईकुतीला आलायस, पण तुझे आजोबा मला कायम समजून घ्यायचे.
त्यांनी कडी एकांतात खोलू दिली. म्हणजे अरे त्या कपाटात एक बॉक्स आहे, तो घेऊन ये इकडे. अरे तिथे खाली बघ. आजी, ह्यात कसली गाणी आहेत? अरे नुसती गाणी नाही आहेत, गप्पा, भांडणं, आठवणी, सगळं काही आहे यात. कधी लावलं ना की तो काय माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. आजी, ह्यातली कुठली कॅसेट? अरे हे बघ, यामध्ये माझं उत्तर आहे. यात? हो मग, आजोबांना तो उत्तर हवं होतं. अरे आजोबांना माहित होतं त्या काळी नवऱ्याकडे बघून बायका बोलत नसायच्या. मग प्रेमाची कबुली देणं दूरच, म्हणून कॅसेट. आजी, मला हे ऐकायचंय, ऐकू प्लीज. मलाही तुमची राणी सरकार होऊन जगायला आवडेल, पण हे तात्यांना कळू देऊ नका, नाहीतर ते चिडवत राहतील. अरे वा, दमयंती बाई, केवढं मोठं काम केलंय तुम्ही. आता आम्ही सुद्धा आमच्या राणी सरकारांचं उत्तर असंच मिळवणार. बिराजदारांच्या प्रेम प्रकरणाचा अल्बमच काढतो. कॅसेटवर राधा नक्कीच बोलेल. अहो, कालचा खेळ अगदी छान झाला नाही? विराजसने कसं राधाला बोलतं केलं. हुशारच आहे माझा लेक. त्याला ना बरोबर कळतं आपल्याला जे हवं ते कसं मिळवायचं ते. संजीवनी, काही कामात आहेस का? नाही आहे. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? मला नाही, विराजसला हवंय. विराजसला? काय त्याला भूक लागलीये का? नाही ग, अगं राधाचं त्याच्यावर प्रेम आहे की नाही त्याचं उत्तर हवंय त्याला. मग काय आपण विचारायचंय? विचारायचं नाही ग, पण राधा लाजते. आता नवी नवी ते तर लाजणारच, पण तू जरा तिला मोकळं कर, बोल तिच्याशी. तुला आठवतंय ना तुमच्या लग्नानंतर आपण दोघी कशा बोललो होतो? हा, तसंच. हे बघ, बिराजसनं तर त्याचं प्रेम कबूल केलंय, पण राधाचा ही सासर आहे. अगं आजपर्यंत जे काही घडलं त्यामुळे ती जरा संकोचात असणार ना. तू जरा जाऊन तिच्याशी बोल. हा, खरं आहे आई तुमचं. मी बोलेन तिच्याशी. थांबा जरा. मला काय वाटतं आई, राधानं माझ्यामुळे संकोचत असेल तर मी जाऊन तिच्याशी बोललं पाहिजे. अहो, खरंच तुम्ही बोला? हो, बोलीन. काय हरकत आहे, म्हणजे माझी इच्छा आहे बोलायची. अरे मग तर खूपच छान, अगदी सोन्याहून पिवळं. बस बस, मग ठरलं तर. आता तुम्ही दोघी काही बोलू नका तिच्याशी. जे काय बोलायचंय ते मीच बोलीन आता राधाशी.
ब्रो, लिहून देते की तुझी बायको ना कम्प्लीट वेडी झालीये तुझ्या प्रेमात. कशावरून? अरे बघ ना, तिचंच तिला कळत नाहीये ती काय करते. लुक ॲट हर. काहीतरी गडबड झालीये. हे काय चाललंय? वाळत घातलेले कपडे सुकतायत, सुकलेले कपडे वाळत घातले जात आहेत. काहीतरी गडबड आहे. काहीतरी गडबड झालीये. हे काय चाललंय? वाळत घातलेले कपडे सुकतायत, सुकलेले कपडे वाळत घातले जात आहेत. काहीतरी गडबड आहे. ब्रेन में केमिकल लोचा आहे. काहीतरी केमिकल लोचा आहे. नाही, मी ते विराजच. मी तुझ्याशी काही बोलत नाहीये. तुला मला उत्तर देता येत नाहीत ना. मग तुला जे काय बोलायचंय ते याद कर. ह्यात म्हणजे? हे बघ बहिणी, एकदम सिंपल आहे. आपल्याला जे समोरासमोर बोलता येत नाही ना, ते ह्या टेप रेकॉर्डला सांगायचं. म्हणजे आपल्या वतीने तो हव्या त्या माणसाशी बोलतो. म्हणजे तू रेकॉर्ड कर, तुझ्या मनात जे आहे ना ते. करेक्ट. हे बघ, यात तुझ्या मनातलं सगळं येईल. आणि काही गोष्टी आयुष्यभरासाठी चेरिश करायच्या असतात, जपून ठेवायच्या असतात. सो तुला तुझं उत्तर ह्यात रेकॉर्ड करता येईल. त्यामुळे ही गोष्ट तुला सोपी जाईल आणि मलाही आयुष्यभरासाठी जपून ठेवता येईल. ब्रो, मला दे. ब्रो, लेट्स गो. विराज, सॉरी, पण तुझा हिरमोड होणार आहे रे. तुला आठवणीत ठेवता येईल असं उत्तर नाही मिळणार आहे तुला. काय तरी चाललंय ते. नाही, ते मी आपलं काय ठरलंय हे विसरलेस का तू? मग हे गाणं बजावणं काय चाललंय? नाही, मी विसरले नाहीये, पण हिम्मत सुद्धा करू नकोस विसरण्याची. कारण जर तसं झालं ना तर विराजसला पुन्हा आडवं करणं माझ्याकरता कठीण नाही. हे बघ, या अनाथांना दिलेलं स्थान जर मी पुन्हा काढून घेतलं ना तर मग विराजस पुन्हा. नाही साहेब, प्लीज तुम्ही असं काही करू नका, नाहीतर विराजसला आणखी त्रास होईल. आणि मग आपलं जे ठरलंय ना ते करून दाखव. हे गाणं वाजवणं, प्रेम वगैरे सगळं बंद. तू काय मला फसवण्याचा प्रयत्न करतेस का? नाही मी. हे बघ, मला काय हौस नाही या घरात अनाथांना गोळा करून त्यांना मान द्यायची. त्या अनाथांना या घरात मान का मिळतोय? विराजस एवढा आनंदी काय हे लक्षात आहे ना तुझ्या? जर मला हवं ते घडलं नाही ना तर पुढच्या क्षणाला त्या अनाथांना या घरातनं हाकलून देईन. मग विराजसच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार मी नाही. या वेळेला तो वाचलाय, पण पुन्हा जर त्याच्या मेंदूवर आघात झाला तर तो वाचेलच असं नाही. त्यामुळे तुला विराजसचं प्रेम स्वीकारायचं नाहीये, तर त्याआधी त्याला तुझ्यापासून तोडायचं आहे. येतंय लक्षात? तसं जर नाही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे.
लक्षात ठेव. आता एकच उपाय आहे. काय सांगू विराजेश तुला, कसं सांगू? पण अजून कुठला मार्गही नाहीये. मला बोलावं लागणारच. विराजेश कसं सांगू तुला, कुठून सुरुवात करू मला कळत नाहीये. तू अपेक्षा धरून बसलायस आणि मी उत्तर द्यायला एवढा वेळ लावला. सॉरी विराजेश, माफ कर मला. विराजेश, माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. आपलं लग्न अचानक झालं, वेगळ्या परिस्थितीत झालं. मी तुला फक्त माझा चांगला मित्र मानत होते. तेव्हाही मित्र मानत होते आणि आता तुला मी माझा मित्र मानते. त्यामुळे मी तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही विराजेश, अजिबात नाही. मला ते शक्यच नाही. त्यामुळे माझ्याकडनं कसलीही आशा करू नकोस, कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस. मला माफ कर विराजेश. तुझं माझ्यावर इतकं प्रेम असूनही मी तुझी साथ देऊ शकत नाही, तुझ्या सोबत राहू शकत नाही. कारण तुझ्या बाबांनी माझ्याकडून शब्द घेतलाय की विराजेश, हे सगळं जे तू बघतोस ना, घरातलं आनंदी वातावरण, ते तुला सोडून जाण्याच्या बदल्यात आहे रे. फिगर एकत्र राहण्यासाठी, चाचूंना त्यांचं स्थान परत मिळवण्यासाठी मला तुझ्यापासून दूर जावं लागणार आहे. माझ्याकडे दुसरं कुठलाही पर्याय नाहीये विराजेश. प्लीज मला माफ कर. I'm sorry विराजेश.
हृदयस, हे सगळं जे तू बघतोस ना, घरातलं आनंदी वातावरण, ते तुला सोडून जाण्याच्या बदल्यात आहे रे. एकत्र राहण्यासाठी, चाचूंना त्यांचं स्थान परत मिळवण्यासाठी मला तुझ्यापासून दूर जावं लागणार आहे. तुझ्या सोबत राहू शकत नाही कारण तुझ्या बाबांनी माझ्याकडून शब्द घेतलाय की हे सगळं जे तू बघतोस ना, घरातलं आनंदी वातावरण, ते तुला सोडून जाण्याच्या बदल्यात आहे रे. तुझ्या सोबत राहू शकत नाही कारण तुझ्या बाबांनी माझ्याकडून शब्द घेतलाय की